नमस्कार, मी जागृती स्वागत करते तुमचे स्वाद विथ जागृतीमध्ये। तर नवरात्रीचे दिवस सुरू झाले आहेत आणि उपवासाच्या या खास दिवसात आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल अशी खुसखुशीत उपवासाची पुरी। तर सर्वप्रथम आपण यासाठी लागणारे साहित्य बघूया। राजगिऱ्याचे पीठ, भाजलेल्या दाण्यांचा कूट, चवीनुसार लाल मिरची पावडर आणि नमक। आता इथे एका बाउलमध्ये राजगिऱ्याचे पीठ घेऊ आणि त्यात 2 ते 3 चमचे असे भाजलेल्या दाण्यांचं कूट घालू। यात आपण आता चवीनुसार लाल मिरची पावडर घालू आणि चवीनुसार नमक घालू। हे सगळे जिन्नस छान असे मिक्स करून घेऊ। हे सगळे जिन्नस एकत्र मिक्स करून झाल्यानंतर थोडे थोडे करत पाणी घालू आणि मऊसूत असा गोळा बनवून घेऊ। आता गोळ्यावर थोडं तेल घालू आणि हलक्या हाताने पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ। छान असा मऊसूत गोळा तयार झाला। आता आपण पुऱ्या करायला घेऊ। एक छोटासा पिठाचा गोळा घेतला आणि त्याला गोल असा आकार दिला। या गोळ्याला दोन्ही साईडने साबुदाण्याचं पीठ लावून घेतलं। हवं तर तुम्ही राजगिऱ्याचंही पीठ लावू शकता। आता याची आपण पुरी लाटून घेणार आहोत। पुरी लाटताना जास्त जाड लाटू नका किंवा जास्त बारीकही लाटू नका। मध्यम आकाराची आपण पुरी लाटून घेऊ। आणि आता एका वाटीच्या सहाय्याने याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊ। मध्यम आकाराच्या पुऱ्या मी लाटून घेतल्या आहेत। तुम्ही बघू शकता, यापेक्षा जास्त जाडही ठेवू नका आणि बारीकही करू नका। अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत। सर्व पुऱ्या लाटून झाल्या। आता आपण याला तळायला घेऊ। मी गॅसवर तेल तापत ठेवलं होतं। तेल छान असे गरम झाले की पुरी तळून घेऊ। पुरी तेलामध्ये सोडली की त्यावर थोडे थोडे करत आपण असे तेल घालणार आहोत, म्हणजे पुरी छान अशी फुगेल। पुरी एका साईडने छान अशी तळून झाली की आपण तिला पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडनेही अशीच पुरी तळून घेणार आहोत। लक्षात ठेवा, पुरी एका साईडनेही एकदाच तळा, तिला पलटी करू नका, म्हणजे पुऱ्या तेलकट होत नाहीत। या पुऱ्या तुम्ही दही, लोणी किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकतात। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।